आज आपण आलोय अशा मंदिरामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज स्वयं दर्शनाला येत होते। राम राम मंडळी, मी आहे तुमचा लाडका प्रथमेश। तर आज आपण आलोय दर्यापूर मधील चंद्रभागेच्या काठी असलेल्या प्राचीन अशा आशा मनीषा मंदिरामध्ये। श्री छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून परतीचा प्रवास जो आहे तो आतापर्यंत कोणाला माहितच नाही आहे, पण इथे असेही म्हटले जाते की परतीच्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी इथे येत होते। आशा मनीषा देवीचा इतिहास हा 1000 वर्षांपेक्षा जुना आहे। आशा मनीषा मंदिराचे खूप सुंदर बांधकाम झालेले आहे। मंदिराच्या आत तर देवीच्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत। या मंदिराला तर 5 गावाच्या शिवा जोडल्या जातात, म्हणून या मंदिराला पंचक्रोशी ग्रामदेवत म्हणून सुद्धा ओळखले जाते। आशा मनीषा देवीला आधी हंसापुरी आणि मनसापुरी असे नाव होते, पण कालांतराने भक्तांची आशा पूर्ण करणारी हंसापुरीची आशा आणि मनसापुरीची मनीषा असे त्या देवीचे नाव पडले। नवरात्रीमध्ये तर भोसले घराण्याकडून देवीला आज पण साडी चोळीचा आहेर येतो आणि नवरात्रमध्ये 9 दिवस इथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। इथे प्रत्येक मंगळवारी देवीचा भंडारा असतो। आशा मनीषा मंदिरामध्ये तुम्ही एकदा तरी नक्कीच या। अकोल्यापासून हे मंदिर 50 किलोमीटर अंतरावर आहे, तर अमरावती पासून हे मंदिर 49 किलोमीटर आहे। तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला फॉलो करा।